राहुल सोलापूरकरच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही असं चक्क अमितेश कुमार यांनी पुढे येऊन सांगितलं। तर नक्की यांना अजून काय पुरावे पाहिजेत असा प्रश्न आंबेडकर अनुयायांनी तसंच शिवप्रेमींनी विचारला आहे। तर नक्की हे प्रकरण काय घडलं होतं आणि यांना अजून पुरावे का भेटले नाही हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। राहुल सोलापूर याचे दोन्ही व्हिडिओ पूर्णपणे पुणे पोलिसांनी तपासले आहेत। या व्हिडिओमध्ये अजून तरी काही आक्षेपार्ह सापडलं नाही। सध्या त्यांचा घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त दिलेला आहे। अभिनेता यांनी पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर गदारोळ उडाला आणि त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला। त्यातच अजून एक सोलापूरकरचा जुना व्हायरल व्हिडिओ झाला। त्यात त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलं होतं। त्यामुळे त्याला आंबेडकर अनुयायांनी देखील राहुल सोलापूरकर याच्या वक्तव्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून ठिकठिकाणी निदर्शने व अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सोलापूरकर याच्या घरासमोर शिवभक्त आणि आंबेडकर अनुयायांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। त्यामुळे पोलिसांनी राहुल सोलापूरकर याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात केला। या प्रकरणी आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट भूमिका केली। तर सोलापूरकर याचे दोन्ही व्हिडिओ पुणे पोलिसांनी तपासले आहेत। या व्हिडिओमध्ये अजून तरी काही गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही। सध्या त्याच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त दिला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात आहे। गरज पडली तर राहुलला सोलापूरकरला यांना चौकशीसाठी बोलावून घेऊ असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं। तसंच अजून तरी राहुल सोलापूरकर याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही। आक्षेपार्ह काही आढळलं नाही तर गुन्हा दाखल होऊ शकतो। आत्तापर्यंत तपासलेल्या व्हिडिओतून गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही। लोकांना कायदेशीर बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू ठेवणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितलेली आहे। सोलापूरकरने पॉडकास्टमध्ये शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर शिवभक्तांनी संतप्त प्रतिक्रिया संताप व्यक्त केला। तर नेते मंडळींनीही या अभिनेत्यावर जोरदार हल्लाबोल केला। छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज व खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राहुल सोलापूरकर याच्या वक्तव्यानंतर संताप व्यक्त करत त्याला गोळ्या घातल्या पाहिजे असं म्हटलं। राज्यभरातून होत असलेला संताप पाहून सोलापूरकर यांनी माफी मागितली। मात्र त्यानंतर आणखी एक बाजूचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे आंबेडकर अनुयायांनी संताप व्यक्त करत राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत इशाराही दिला होता। त्यामुळे पुन्हा एकदा अभिनेत्यानं पुन्हा माफी मागितली। तर नक्की राहुल सोलापूरकर या दोन विधानामध्ये काय म्हटला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक चुकीचा शब्द गेला आणि मी शिवभक्तांची जाहीर माफी मागितली। लास्ट शब्द बोललो मी, अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल माफी मागितली। दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी बोललो असा एक व्हिडिओ समोर आला। बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी अनेक व्याख्याने देत असतो, तर हे काही केलं जात आहे याबद्दल मी अनभिज्ञ आहे। मी पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो। महान व्यक्तीला कानशिलात करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार नाही असं सोलापूरकर यांनी एका व्हिडिओतून म्हटलं आहे। अजून पुढे काय पोलिसांना पुरावे पाहिजेत यावरती सर्व आंबेडकर अनुयायी तसंच शिवप्रेमींचं लक्ष लागून धरलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील। तर या संपूर्ण घडामोडींवरती आणि गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं खरोखरच महाराजांचा अपमान केला, आंबेडकरांचा अपमान केला, अशा लोकांवरती अजूनही कुठेही कारवाई केली नाही तरीसुद्धा यांना पुरावे भेटत नाही एवढं। तर नक्की कमेंट करा तुमचं मत या व्हिडिओवर काय आहे ते।